शेवगाव येथे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट प्रचार सभेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी संबोधित केलं। यावेळी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, उमेदवार डॉ सुजय विखे पाटील, भाजपचे नगरसेवक अशोक आहुजा, अरुण मुंडे, वजीर पठाण, बंडू रासने, शहराध्यक्ष रवी सुरवसे, बापूसाहेब पाटेकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले, अविनाश मगरे, भरत लोहकरे, शीतल पुरनाळे, एकनाथ कुसळकर, रासपचे कुंडकर आदी उपस्थित होते। यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसचा जनतेच्या विकासाशी काही संबंध नाही, केवळ जातीच्या भिंती उभ्या करून राजकारण करायचं आणि सत्ता मिळवायची हाच त्यांचा उद्योग होता। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून त्यांचा हा उद्योग मात्र यशस्वी होत नाहीये। 15 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवणाऱ्या शरद पवारांनी पगडीवर टीका केली, परंतु त्याच पगडीवाल्या मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं हे त्यांनी लक्षात ठेवावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत सत्तेच्या माध्यमातून केवळ जातीपातीचंच राजकारण केलंय, त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नव्हतं। राष्ट्रवादीच्या या घाणेरड्या राजकारणाला सामान्य जनता वैतागली असून जातीपातीचं राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीचे घड्याळ आता बंद पडल्याशिवाय राहणार नाही। लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा सांगत प्रचार करणारा हा माणूस कधी मुंडे साहेबांचा वारसा सांगतो तर कधी त्यांच्यावर टीका करतो। दर 10 मिनिटाला याची भाषा बदलते। मुंडेंचा वारसा केवळ बोलण्यानं ठरत नाही तर त्यांच्या विचारानं ठरतो। जो वंचितांसाठी काम करतो तो इथे बसलेला प्रत्येक जण त्यांचा वारसा आहे। पवार साहेब राजकारण करत असताना तुम्ही स्वतःचं घर सुरक्षित ठेवलंय, इकडे आमचा भाऊ मात्र आपल्या तालमीत राहून आम्हाला संपवायला निघालाय, त्यामुळे पवार साहेब आमच्या भावालाही थोडं शिकवा, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। याचबरोबर देशाच्या संसदेत कायदे मोडणारा नाही तर कायदे बनवणारा व्यक्ती गेला पाहिजे। डॉ सुजय विखे हे सुशिक्षित समजदार असल्यानं प्रत्येक मताला न्याय देऊ शकतील। केंद्रात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात सत्ता प्रस्थापित करायची असून तुम्ही दिलेलं मतदान थेट मोदींना मिळणार आहे। मोदींच्या हाती देश सुरक्षित असून जे कुणीच केलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 3 लाख लोकांना घरकुल मिळाले। उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस आले असून सौभाग्य जनधन अशा गरीब वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या योजना केंद्र सरकारनं राबवल्या आहेत आणि म्हणून हे सरकार गोरगरिबांच्या हिताचं आहे। गोरगरीब सामान्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी काम करणारे हे सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्तेत बघायचं असेल तर डॉ सुजय विखेंनाच बहुमतानं विजयी करा असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं। समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवा बांधव, माझ्या या सभेला सुजय विखेंचे आणि मोनिका राजळेंची पंचायत झालेली आहे। कारण फॉर्म भरायच्या आधीच एवढी भव्य सभा झाली की त्याच दिवशी मी सांगितलं की ही सुजय विखेंच्या विजयाची सभा आहे, त्यामुळे आता विजयाची आपल्याला चिंता करायची गरज नाही। ज्याचं नॉमिनेशन व्हायच्या आधी एवढा भव्य संख्येने लोक येत असतात त्याचा विजय कोणीही रोखू शकत नाही। सुजय तुमच्या विजय पदरात पडलेला आहे, याच्यामध्ये माझ्या मनात काही मात्र शंका नाही। उमेदवार जेव्हा नवीन असतो लोक त्याच्यावर काय काय टिप्पण्या करत असतात, मला सुद्धा याची सवय। हेलिकॉप्टर मधला उमेदवार आहे सुजय विखे पाटील, सुजय विखे पाटील भाजपमध्ये कसे आले, असे म्हणणारे लोक 10 पक्ष बदलून आलेले असतात। म्हणजे लोकसंख्ये ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा प्रवृत्तीच्या प्रचाराला जनता बिलकुल बळी पडत नाही। या माणसाकडे हेलिकॉप्टर आहे आणि हेलिकॉप्टरमध्ये फिरतो तरी तो माणूस मातीमध्ये मिसळतो, याची कदर जनता केल्याशिवाय राहत नाही असा मला विश्वास। सुजय विखे पाटलांच्या विरुद्ध काय प्रचार चालला याची कल्पना नाही। थोडीशी मला माहिती मोनिका ताईंनी दिली। कोणी म्हणालं काय प्रचार आहे, सुजय विखेंना ऑपरेशन करता येतं का नाही, आणि ते तर डॉक्टर आहेत, तुम्ही कोण आहे, तुम्हाला तर साधी दाढी तरी करता येते का, तुम्ही लोकांना काय सांगा। डॉक्टरला ऑपरेशन करता येत नाही त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टरच ठरवू शकतो। सुजय विखेंना राजकीय ऑपरेशन सुद्धा करता येतं, त्याच्याबरोबर आम्ही मोठे मोठे सर्जन राजकारण्यांचे आज जेव्हा मी पहिल्यांदा प्रचाराला गेले माझ्या निवडणुकीनंतर माझेच पाहुणे माझेच नातेवाईक म्हणायचे हे पोरी कुठे, पोरी वारसा होत असतात का, मुंडे साहेबांना पोरगं नाही मग पोरी कुठे वारसा होत असतात का, पोरीला शेतीवाडी येत असते का, पोरीला माहिती का म्हैस कशी दूध देते, तर आता मला काही म्हशीचं दूध काढायचंय का नांगर राखायचं आहे। पण या पोरींनी देशामध्ये सगळ्यात जास्त विमा आणून प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते पारितोषिक घेतलं 992 कोटी जिल्हा। मी तुम्हाला इथे जाहीर सांगते, प्रीतम मुंडेंना जेवढं मतदान पडावं त्याच्यापेक्षा जास्त मतदान सुजय विखेला पडावं असं म्हणायला मी माझे पुढे मागणार। कारण मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलंय आपल्या घराच्या माणसा एवढंच बाहेरच्या आपल्या पक्षासाठी ताकद लावायची आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करायचं।
मी पहिल्या सभेत सांगितलंय, प्रीतम मुंडे बहीण आहे तर सुजय विखे माझा भाऊ आहे, त्यांच्या पाठीमागे उभं राहा. माझा भाऊ म्हणल्यावर तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहणार नाही, कारण माझा भाऊ येणारच आहे, झालाय असं प्रचाराला. पुन्हा ते मुंडे साहेबांचं इथे येऊन नाव घेते. मला तर कळतच नाही, दर मिनिटाला हे लोक भाषण बदलते. कधी मुंडे साहेबांना रबाडाचे ऑलिम्पिक जिंकणारे म्हणतात, कधी मुंडे साहेबांवर प्रेम दाखवतात, कधी सांगतात मुंडे साहेबांमुळे मी नाही, कधी म्हणतात मी मुंडे साहेबांचाच वारसा आहे. नेमकं काय? अरे इथे बसलेला हा पेटेवाला माणूस सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे, तो टोपेवाला माणूस सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे, हा लहान तरुण इथला सुद्धा मुंडे साहेबांचा वारसा आहे. जो जो वंचितांचा काम करतो तो मुंडे साहेबांचा वारसा आहे. त्याचा ठेका काय आम्ही घेतलेला नाहीये. आम्ही मुंडे साहेबांच्या विचारांवर काम करतो म्हणून लोक आमच्या बाजूने आहेत. कायदे मंडळ म्हणून काम करतो. या देशासाठी राज्यासाठी कायदे बनवताना सुशिक्षित व्यक्ती तिथे गेला पाहिजे. कायदे बोलणाऱ्या व्यक्तीचं तिथे काम नाहीये, कायदे बनवणारा व्यक्ती तिथे शोभला पाहिजे. अशा व्यक्तीला आपण तिथे पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे समोरचा व्यक्ती कायदे बोलणारा आणि आमचा व्यक्ती कायद्याचं भान ठेवणारा सुशिक्षित उमेदवार आहे, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहणार. नात्याचं काय? नात्याचं काही नाहीये. महाभारतात सुद्धा स्वतःच्या रक्ताचं नातं ज्यांनी पाहिलं नाही तो दुर्योधन आहे, पण धर्माचं नातं न पाळणारे लोक महाभारतामध्ये आपण पाहिले, रामायणामध्ये पाहिले, पण कर्माचं नातं पाळणारे लोक हे महत्वाचे आहे. मला सांगा बरं, विभीषणाने राम प्रभू रामचंद्राला मदत केली. आपल्याला माहिती आहे रक्ताचं नातं कळून सुद्धा कर्णाने आपल्या मित्रांची साथ सोडली नाही, कारण त्याचं नातं कर्माचं होतं. तिथे नात्याचं काही नाही आहे. रक्ताच्या नात्याने धोके देऊन 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 आमचे डोळे उघडले. त्यामुळे कर्माचं नातं हे महत्वाचं आहे. धर्माच्या नात्यापेक्षाही कर्माचं नातं महत्वाचं, कारण आपल्याला कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नाही. आपल्याला कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा आपल्या हातात, पण हे सुदैव असेल जर सेवा करणाऱ्या जनतेचं घराणं आपल्याला जर जन्म तिथे घेतला तर त्याच्यामुळे आपल्याला आयुष्य ऐश्वर्य आराम हे नाही, तर आपल्याला त्यांच्याही पुढे जाऊन काम करावं लागणार. हे दायित्व नक्की सुजय विखे पाटलांच्या खांद्यावर असणार आहे. आपल्या आजोबांचं आपल्या वडिलांचं नाव जगाही कमी न होऊ देणं ही फार मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे. या तालुक्यामध्ये जेवढे लोक या सभेला उपस्थित आहेत, आपल्याला सभेला कमी पडलेली जागा आहे, मंडपाच्याही बाहेर लोक उपस्थित आहेत, त्याही लोकांना आणि इथे उपस्थित नसणाऱ्यांना मी आवाहन करणार की या सभेचा आपण मान ठेवा. विजयाची सभा आहे, याच ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही घेऊ आणि आपण सुजय विखे पाटलांना मोठ्या संख्येने विजय आपण देणार आहात मला विश्वास, कारण त्याच्यामध्ये चांगल्या गरिबाचं चांगलं करणाऱ्या व्यक्तीचं सरकार आहे. तो जातीच्या नावावर या देशाला विभागायचं म्हणजे या देशाच्या ब्रिटिशांनी नसतील केले, एवढे तुकडे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेले आहेत. त्यांना देशाच्या विकासाविषयी काही देणं केलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलंय? या देशाच्या सामान्य माणसाला उज्ज्वलाची आता मी सांगितलं गॅस योजना दिली. सौभाग्याच्या माध्यमातून गरीबाच्या झोपडीमध्ये दिवा लावण्याचं काम केलं. या गरीब माणसाला आपण एवढा विकास दिला की शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंट पर्यंत पोहोचण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं. एवढा मोठा विमा कधी न भूतो न भविष्यती एवढा विमा आपल्या या जिल्ह्याकडे मिळालाय का नाही? की मोदींना परिवार नाही. अरे बरे ना, मग मोदींना परिवार नाही म्हणूनच परिवारात तिकीट वाटायची वेळ त्यांच्यावर आलेली नाही, त्यांना सामान्य माणसाला समजून द्यायची. अरे ज्याला परिवार नाही त्याचं केवढं मोठं समर्थन आहे. ज्या व्यक्तीने राजधर्म स्वीकारण्यासाठी ते या देशामध्ये चांगलं काम करण्यासाठी काम करतात, त्यांना कोणत्या मुलाला पुतण्याला मुलीला मोठं करायचं नाहीये, त्यांना स्वतःच्या ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठं करायचं. त्यांच्या विचारावर प्रेरित आम्ही आहोत. मी आहे, मोनिका ताई आहे, सुजय आहे, इथे मंचावर सर्व लोक आहेत. आम्हाला पण आपले आपले वारसे आहेत ना, पण आमच्या वारशाचं जे तत्व आहे आणि यांचं तत्व आहे याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला सामान्य माणसाला न्याय द्यायचा, आम्हाला गरीबाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं. उद्या तुमच्याकडे पण एक क्लिप व्हायरल मध्ये आमच्याकडे रामदास आठवले साहेब मुख्यमंत्री साहेबांची सभा होती, एकच सभा होती बीड जिल्ह्यात. त्याच्यामध्ये एक क्लिप व्हायरल झाली. पंकजा मुंडेमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात. अरे कोण संविधान बदलण्याची भाषा करतं? पंकजा मुंडे मंत्री एक असताना एवढ्या मोर्चामध्ये कोणी बोलायला तयार नव्हतं, पण ती म्हणले की कवच कुंडल आहे माझ्या दलित बांधवांचे, अट्रॉसिटी ही त्यांची कमी केली नाही पाहिजे म्हणणारे पंकजा मुंडे. कोण म्हणतं की मी संविधान बदलणार आहे? अरे काय, जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा कायद्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करावं लागतात. त्याला कळलं नाही. अडाणी हे लोक दुसऱ्याला परीक्षा द्यायला पास झालेले लोक आहेत, त्यांना काय माहिती. त्यांनी आतापर्यंत राजकारणच असं केलंय.
याप्रसंगी शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांसह उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचीही दमदार भाषणं झाली. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, एसएन मीडिया, शेवगाव.